नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता मी ऑफिसमधनं सुरतला जातो आहे. अर्जंटमध्ये जायचं आहे मित्रांनो मला, कारण की त्रिशूची तब्येत खराब झाली. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही ते गावी गेलो होतो धुळ्यामध्ये, तर इकडे या गावीला जा त्या गावीचा नुसतं फिरून फिरून तिची तब्येत खराब झाली मित्रांनो. उन्हामध्ये राहून राहून तिच्या आजी आजोबांकडे राहते ते आता सुरतला. गायत्री पण तिकडेच गेली आहे सुरतमध्ये. तर मम्मी पण आता सुरतला जातोय. चला आता तिकीट वगैरे तर मी आपलं काढून घेतलं. जनरलचं तिकीट काढायला लागलं मला इमर्जन्सीमध्ये, कारण की त्रिशूला ॲडमिट करायला सांगतायत. म्हणजे 2-3 दिवसापासून ते डॉक्टरकडे जात आहेत, पण काय फरक पडत नाही. आता ॲडमिट वगैरे करायला सांगतायत. आता काहीतरी सकाळी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला ते काही सलाईन वगैरे लावून आले आहेत ते. चला तर मला पहिले ट्रेनमध्ये जाऊ दे आधी. नशीब एवढी गर्दी आहे मित्रांनो, एवढ्या गर्दीमध्ये मला सीट तरी भेटून गेलं. हे म्हणजे 4-5 डबे असतात, फ्लाईंग राणी ट्रेन आहे त्याचे, ते जनरलचे डबे आहेत. तर मला जागा भेटून गेली, ते खूप महत्त्वाचं आहे. चला आता बसायला तर जागा भेटून गेली इथं. त्या फ्लाईंग राणीमध्ये संध्याकाळच्या टायमाला पण बरीच गर्दी असते मित्रांनो. चला आता, कारण की ते मला ना टेन्शन आलं आहे की एवढे दिवस आम्ही त्या गावी फिरलो वगैरे, तर तेव्हा बरं वाटलं. आता ते उन्हामध्ये फिरून फिरून त्रिशूची तब्येत खराब झाली. आता एक कुठलं स्टेशन आहे का ते, काय बिली मारो का काय स्टेशन आहे ना ते, बिल्ली मोरा. हां, ते स्टेशन आहे वाटते बिल्ली मोरा. म्हणजे गुजरातला जाणारे सर्व स्टेशन लागतात, ते नवापूर, नवसारी. चला मी इथं उधना स्टेशनला उतरून जातो, का सुरत स्टेशनला काही जात नाही, कारण की गायत्रीचा भाऊ पण आला आहे इकडे. तर उधना स्टेशनलाच उतरून डायरेक्ट त्या बाईकवरतीच बसून जातो मी आता. तो इथंच कुठे असेल बघ. या ट्रेनमध्ये पण बरीच गर्दी होती. आपल्या रिझर्वेशनचं तर काही प्रश्नच येत नाही, रिझर्वेशन तर काही केलंच नव्हतं मी, मला इमर्जन्सीमध्ये जायचं होतं म्हणून. चला तो रोहित आला आहे, रोहित बरोबर मी आता जातो बाईकवरती, कारण की रिक्षा जर पकडली तर रिक्षा मला अर्धा तास भेटणार नाही. रात्रीचे 11 वाजलेत आता. मला बरोबर त्यांनी 11 वाजता सोडलं इथं ट्रेनने. तर आता डायरेक्ट चला जाऊया मित्रांनो, चला जाऊया घरी आता. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. हे बघा, जेवण तर रेडीच ठेवलं आहे. गायत्री, जेवण रेडीच ठेवलं आहे. कुठे आहे त्रिशू, कुठे आहे? तर ती त्रिशूची तब्येत बरी नाही, त्रिशूलाच बघायला आलो होतो. ते बघा त्रिशू तिथं झोपलेली. तेव्हा इंजेक्शन पण लावलंय तिच्या हाताला, झोपलंय ते. कारण की तिला आता सलाईन द्यायचे आहेत ना, काही 3 दिवस तिला कंटिन्यू द्यायचे आहेत. तर आता उद्या पण घेऊन जायचं तिला सलाईनला. चला आता जेवणाला वगैरे बसतो आम्ही आता. गायत्री, काय बनवलं जेवणाला? हां, चिकन बनवलं. चिकन कशाला बनवलं? खिचडी बनवली असते ना. हां, हा का? 1 किलो चिकन नाही सांगते तुम्ही. 1 किलो चिकन. 1 किलो मग मावंद्याचं जेवण झालं? नाही ना पप्पा, बाकी आहेत का त्यांचं? अच्छा, चालेल मित्रांनो. चला आलो आता इथं सुरतला आलो. ते त्रिशूची तब्येत बरी नव्हती, त्याच्यासाठी यायला लागलं मला अर्जंटमध्ये. तर उद्या पण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला. चला आता जेवण वगैरे करून घेतो. त्रिशू पण झोपली आता, ती काही उठलीच नाही. म्हणजे आत्ताच आलो मी, बरोबर 11 वाजता पोहोचलो मी. आणि त्रिशू तर काय अजून झोपलीच आहे, ते काही उठली नाही अजून. चालेल, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.